ज्या प्रकारे डीजेवर मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देत बंदी घातली आहे आणि आता गणेशोत्सवाचा काळ आहे आणि यामध्ये जेव्हा डीजे बंदी लादली गेली आहे आणि याच विरोधात आता हे सगळे डीजे मालक आणि चालक हे मनसे नेते अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या बुकिंग आहेत त्या ऑलरेडी झाल्या होत्या आणि अचानक अशा प्रकारे निर्देश कोर्टाचे मिळाल्यानंतर आम्ही नेमकं करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो बॅनर घेऊन फ्लेक्स घेऊन हे या सगळ्याचा विरोध करत आहेत। नेमकी मागणी काय आहे? कारण आता बंदी घातली, कोर्टाचे निर्देश आहेत, तुम्ही म्हणताय की शासन निर्णय अजून आलेला नाही आहे, त्यामुळे आम्हाला या गणेशोत्सवात तरी डीजे बाजू दिला जावा। नमस्कार, साऊंड व्यावसायिकांच्या तर्फे मी तुमच्यासमोर आमची भूमिका मांडतो आहे। आमचे साहेब मिलिंद घाग यांनी आज आम्हाला उपलब्ध संधी करून दिली अमित ठाकरे साहेबांसोबत आमचं म्हणणं मांडण्याची। आम्हाला फारच अपेक्षा आहे आणि आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग आता उरलेला नाही, म्हणून आम्ही शेवटचा इलाज म्हणून इथे आलेलो आहोत। सर्वात प्रथम म्हणजे आमची मागणी अशी आहे साहेब की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले ध्वनिक्षेपक साऊंडचे व्यावसायिक लोक आहोत आणि आमचा जो व्यवसाय आहे ह्याच्यावरती ऐन गणपतीच्या 3-4 दिवस आधी आम्हाला ठिकठिकाणी प्रशासकीय आदेश देण्यात आले की तुम्हाला साऊंड सिस्टम लावण्यास पूर्णपणे मनाई आहे। जेव्हा पूर्णपणे मनाई आहे असं आम्हाला सांगण्यात आलं, आमचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नाही आहे। अशा परिस्थितीत कर्ज काढून स्वतःच्या घरं जमिनी विकून सर्वांनी साऊंड सिस्टम सर्वांना बुकिंग मिळायला तयार आहेत, परंतु ऑलरेडी मिळालेले आहेत, ऑलरेडी ॲडव्हान्स आलेले आहेत, परंतु मंडळांवरती इनडायरेक्टली प्रेशर आणलं जातं आहे की त्यांनी आम्हाला साऊंड बुक करू नये, त्याच्या बदल्यात त्यांनी बँजो वगैरे बुक करावा। यात प्रशासनाची भूमिका अशी आहे की ध्वनी प्रदूषणाचं कारण सांगितलं जातं, परंतु अशा वेळी जेव्हा बाकीचे वाद्य जेव्हा वाजले जातात तर ध्वनी प्रदूषण हे सर्वांमधूनच निर्माण होतं आहे। दुसरी गोष्ट, साऊंड सिस्टम लावण्यासाठी जे काही कायदेशीर नियम दिलेले आहेत, ध्वनिक्षेपकाचा कायदा 2000, पर्यावरण रक्षणाचा कायदा 1988, याच्या अकॉर्डिंग जे काही नियम दिलेत तुम्ही मुंबईतले आहात, सर्व आम्ही मुंबईतले आहोत, याचं पालन करण्यासाठी आम्ही 100% तयार आहेत ना मित्रांनो आपण। तर त्या कायद्याच्या पोलिसांसोबत काही बोलणं झालं आहे का? पोलिसांनी तुम्हाला काही हो, पोलिसांसोबत आमचं हे बोलणं झालेलं आहे। माझं बोलणं मी संपवतो एका मिनिटात की त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही सगळे नियम पाळून साऊंड वाजवायला तयार आहोत, परंतु आम्हाला जे सांगितलं जातं की साऊंड वाजवायला बंदी आहे, तर जसं ह्या कायद्याच्या अनुषंगाने एवढ्या लिमिटमध्ये साऊंड वाजवलं पाहिजे तसं कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने बंदी आहे ते मात्र आम्हाला सांगितलं जात नाही। जेव्हा कुठे आमचा एखादा साऊंड व्यावसायिक साऊंड लावतो तेव्हा त्याच्यावरती कारवाई केली जाते, त्याला साऊंड जप्तीची धमकी दिली जाते, अनेकदा त्याचा साऊंड जप्त करून 3-3, 5-5, 8-8, 10-10 दिवस ठेवला जातो, अशा वेळी त्याच्या व्यवसायाचं नुकसान होतं। ह्या सर्व गोष्टींच्या जाचाला कंटाळून आता केवळ आणि केवळ इतके जे कर्ज घेतलेलं आहे बँकांचं, इतके जे पैसा व्यवसायात लागलेला आहे। किती जण आहात सगळे? किती जण आहेत इथे? पूर्ण मुंबईचे इथे जवळपास सगळे म्हणजे वेस्ट ईस्ट वगैरे हार्बर वगैरे जण आहेत असे सगळे? किती टोटल डीजे मालक चालक इथे तुम्ही मुंबईमध्ये काउंट करायला गेले तर अनगिनत आहेत, तुम्ही काउंटच नाही करू शकत। गल्ली बोळ्यामध्ये छोटे पूर्णपणे थांबवलेत कार्यक्रम सगळ्यांचं परमिशन वगैरे सगळं बंद केली आणि त्यांचं काय म्हणणं आहे, आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही आर्टिस्ट आहेत, आम्ही अतिरेकी नाही किंवा गुन्हेगार नाही। आता इथं आमचा जर का साऊंड व्यवस्था बंद मुद्दा काढला गेला, आवाजाचा मुद्दा, अनेकांना त्रास होतो डीजेचा, तोही मुद्दा काढला गेला। पण एवढा जो आवाज आहे तो डेसिबलमध्येच आम्ही जे नियम आहेत त्यातच पालन करणार आहे, बाकी काही नाही। आवाज एवढा लाऊड नसतो की कोणाला त्याच्यामुळे आतापर्यंत मुंबईमध्ये त्रास झाला। सगळ्यांचं म्हणणं की 45 डेसिबल करा, 50 डेसिबल, 70 डेसिबल करा। आता आपण इथे सायलेंटमध्ये जरी उभं राहिलो तरी आपण 70-75 डेसिबलचे वरती की नियमात सगळं करून सगळे नियमामध्येच करू ना। त्याच्यामुळे आपण बघतो हे सर्वजण एकत्र येऊन खरं तर या सगळ्या निर्णयाचा विरोध करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की गणेशोत्सवाचा काळ आहे आणि खरं तर या 10-11 दिवसामध्ये सगळ्यांची बुकिंग आहे आणि त्यामुळे मोठा तोटा त्यांना सहन करावा लागणार आहे आणि या सगळ्याचा विचार सरकारने करावा आणि या सणाच्या काळात तरी आम्हाला डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी। कॅमेरामन अरविंद वारगे समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।